अमरावती जिल्ह्यातील विधानसभेमध्ये उभे असलेले उमेदवार राणा यांना सट्टा बाजाराने चांगलाच दणका दिलेला असून यावर्षी सट्टा बाजाराने पुरुष उमेदवारांना मागे टाकून महिला उमेदवारांना या निवडणुकीमध्ये आघाडी दाखविली आहे। जिल्ह्यातील 8 पैकी 5 विधानसभेत महिला उमेदवार विजयी होणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे। सट्टा बाजाराचे प्रथम आकडे समोर आले असून यामध्ये अचलपूर विधानसभेतून शिवसेनेच्या महिला उमेदवार सुनीता फिसके या आघाडीवर असून त्यांचा भाव 60 पैसे तर विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा भाव 90 पैसे दाखविण्यात आला आहे। दर्यापूरमध्ये काट्याची टक्कर असून अपक्ष उमेदवार सीमा साळवे यांचा भाव 35 पैसे तर विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांचा भाव 42 पैसे आहे। बडनेरा विधानसभेमध्ये विद्यमान आमदार रवी राणा यांचा भाव 1.15 पैसे तर शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड यांचा भाव 60 पैसे आहे। विशेष म्हणजे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष असलेल्या अमरावती विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके यांचा भाव 48 पैसे तर विद्यमान आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांचा भाव 53 पैसे असा आहे। तिवशामधून काँग्रेसच्या विद्यमान आमदार यशोमती ठाकूर या विजयी होणार असल्याचे समजते। 20 पैसे तर शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे यांचा भाव हा 80 पैसे आहे। सट्टा बाजाराचे हे भाकीत जर सत्यात उतरले तर अमरावती जिल्ह्यावर पुन्हा महिला राज्य येणार एवढे मात्र खरे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।